भारतीय प्रजासत्ताक दिवस, आजच्या या भारतीय प्रजासत्ताक दिवसासाठी आपण आज सर्वजण इकडे एकत्र आलात। याची वेगी याची डोळा असा हा भाग्याचा दिवस आहे। पण सर्वजण श्री परेड कमांडर आजच्या या सोहळ्यामध्ये माननीय पालकमंत्री आदरणीय श्री शिंदे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। विभाग जी परेड को आगे की कार्रवाई शुरू करने की अनुमति प्रदान करें। थोड़ा राष्ट्रीय ध्वज को सलामी देगी। राष्ट्रीय सलाम सलामी शर्त। पुढे तिकडे सगळे राहून दे मॅम, राहून दे, इकडनं घेतली मला बोललीस त्यांना बोल ना। विशेष पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती माळुंगे ग्रामपंचायत तालुका भिवंडी स्वर्गीय वसंतराव नाईक पुरस्कार घनकचरा सांडपाणी व महिला गाळ व्यवस्थापन धनादेश 50,000 रुपये। ग्रामपंचायत नेवळी तालुका भिवंडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन धनादेश 50,000 रुपये। ग्रामपंचायत आवळे तालुका भिवंडी स्वर्गीय आबासाहेब खेडकर पुरस्कार शौचालय व्यवस्थापन धनादेश 50,000 रुपये। विशेष पुरस्कार अशा ग्रामपंचायतीचा आपण कौतुक करत आहोत। यानंतर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान 2022-23 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त। ठाणे जिल्ह्यातल्या जनतेला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अन्य महान समाज सुधारकांना अभिवादनही करतो। देशाच्या अखंडतेसाठी बलिदान देणाऱ्या महान विभूतींच्या स्मृतीलाही वंदन करतो। 26 जानेवारी 1950 रोजी आपला देश प्रजासत्ताक म्हणून घोषित झाला। लोकशाहीत प्रजेची सत्ता सर्वोपरी असते। निवडून येणारे नेते येतात, सत्तेच्या खुर्चीत बसतात, मान सन्मान मिळतो, पण हे सगळं जनतेने ठरवलेलं असतं। तू त्या खुर्चीत बस आणि आमची कामं कर असा आदेश सत्तेवर असलेल्या प्रजेने दिलेला असतो। सत्ताधारी हे फक्त सत्तेचे विश्वस्त असतात, म्हणजे ट्रस्टी असतात। जनतेने त्यांना दिलेलं कर्तव्य बजावून आपलं कर्तव्य आणि कार्यभार करायचा असतो, हे ठरलेलं असतं। प्रजासत्ताकात प्रजा आधी येते, मग सत्ता येते, हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे। नुकताच लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव देशात आणि राज्यातही पार पडला। नागरिकांनी राष्ट्रीय कर्तव्याच्या भावनेतून आपला मतदानाचा हक्कही बजावला। भारतासारख्या सार्वभौम राष्ट्रामध्ये
पारदर्शी आणि नियोजनबद्ध निवडणुका होणं हा लोकशाही यंत्रणेवरचा विश्वास अधिकाधिक वाढविणारा आहे। या देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी 10 वर्षापूर्वी या प्रजासत्ताकात खऱ्या अर्थानं लोकशाहीचे रंग भरले। हे लोकांचं राज्य आहे याची जाणीव कामातून करून दिली, विकासातून करून दिली। आज आपला देश विकासाच्या वाटेवर घोडदौड करताना दिसतो आहे। परदेशात भारताकडे लोक आदराने बघू लागलेले आहेत। मोठमोठ्या महासत्ता नाही, भारताचं मत जाणून घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही आणि म्हणून हे आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे। दुय्यम परेड अतिशय उत्कृष्टपणे आणि उल्लेखनीय असं काम त्यांनी केलेलं आहे। पण याची धुरी याची डोळा पाहतोय। ठाणे शहर पोलीस राखीव पोलीस निरीक्षक महेंद्र शारदा वसंत साठे अतिशय सुंदर असं संचलन करतायत। मुख्यालय ठाणे शहर पुरुष सुपरन्युमरी पोलीस सुपर सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीनं अतिशय संपन्नरित्या असं संपन्न डॉक्टर धानके इथंच थांबते। पुन्हा भेटूया, धन्यवाद। प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा जाहीरपणे सगळ्यांना दिल्यात। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या तमाम जनतेला, ठाण्यातल्या जनतेला मनापासून शुभेच्छा। आणि हे स्वातंत्र्य ज्यांच्या मिळालं ते सर्व स्वातंत्र्यवीरांना मी विनम्र अभिवादन करतो। आणि या सर्व ज्या काय महाराष्ट्र सरकारच्या वतीने या राज्याचा जो गतिमान विकास होतोय तो अधिक वेगाने यापुढे होईल आणि या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येतील। लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ, लाडके युवा या सगळ्यांसाठी गेल्या 2.5 वर्षात आम्ही काम केलं, म्हणून जनतेने देखील शिक्कामोर्तब केलं, कामाची पोचपावती दिली। आता देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या राज्याचा अधिक वेगाने विकास या ठिकाणी होईल। आता दावोसमध्ये नुकताच जो आपला मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली 15 लाख कोटीचे करारनामे झाले। ही महाराष्ट्रासाठी अतिशय भूषणाव बाब आहे आणि महाराष्ट्र इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेला आहे। महाराष्ट्राकडे उद्योजक आकर्षित होत आहेत, हेच यावरून सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे महाराष्ट्राचा वेगवान विकास होईल आणि आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे भक्कम साथ, त्यांचं पाठबळ राज्याला विकासासाठी मिळतंय आणि म्हणून हे डबल इंजिन सरकार जे आहे अधिक वेगाने या पुढच्या काळात धावेल। संविधान दिंडी काढावी लागते आता